अहो, ऐकलं का? आज तुळजापुरात संत बाळूमामा आलेत आईच्या दर्शनाला. नवरात्रीचा पहिला दिवस होता आणि बाळूमामांनी आईसाठी अत्यंत श्रद्धेने एक रेशमी साडी आणली होती. पण आज चमत्कार घडणार होता. आईला कळलं, तिचं लेकरू, तिचा बाळ, तिला भेटायला दारात उभा आहे. मग आई तरी गाभाऱ्यात कशी थांबेल? मंदिराच्या घंट्या आपोआप वाजू लागल्या आणि प्रत्यक्ष आई तुळजाभवानी आपल्या मूळ दिव्य रूपातून मानवी रूपात प्रकट होऊन मंदिराच्या पायऱ्या उतरू लागली. आजवर भक्तांनी आईचं दर्शन घेतलं होतं, पण आज पहिल्यांदाच एका भक्ताच्या भेटीसाठी आई स्वतः मंदिराबाहेर येत होती. मंदिराच्या दारात आई भवानी उभी राहिली आणि समोर बाळूमामा उभे होते. एकमेकांना पाहताच बाळूमामांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी गुडघ्यावर बसून हातातली साडी आईच्या चरणांशी अर्पण केली. आई भवानीने प्रेमळ स्मितहास्य करत आपला वरदहस्त बाळूमामांच्या डोक्यावर ठेवला. तेव्हा सगळ्यांना एकच सत्य पटलं, भक्ती श्रेष्ठ की देव. देव नेहमीच खऱ्या भक्तीपुढे नतमस्तक होतो. आई राजा उदो उदो. टीप: ही कथा फक्त आपल्या कल्पने